हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या प्रकरणातील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार हा पॉईंट पाहतोय. आपण या मागील व्हिडिओमध्ये रासायनिक अभिक्रियेचा तिसरा प्रकार पाहिलेला होता. पहा, कोणता तो तिसरा प्रकार? तर विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रियेमध्ये काय होतं? जो जास्त अभिक्रियाशील अभिकारक आहे तो काय करतो? कमी अभिक्रियाशील कारकाची जागा घेऊन तिथं काय करतो? स्वतःचे आयन तयार करतो. आता पहा, इथं एक कन्सेप्ट आलेली होती, मी तुम्हाला सांगितलं. कोणती ती? आयन. कोणतंही संयुग तयार होताना ते दोन आयनांच्या कॉम्बिनेशननं तयार होतं, दोन आयनांच्या संयोगाने तयार होतं. पहा, म्हणजे समजा तुम्ही मीठ घेतलं, NaCl हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. धन आयन आणि ऋण आयन आपल्याला माहिती आहे. धन धन रिपल्शन असतं, ते जवळ येत नाहीत. धन ऋण अट्रॅक्शन असतं, ते जवळ येतात. म्हणजेच त्यांच्यापासून संयुग तयार होतं. ते काय होतं? तो कॅन्सल होतात एकमेकांना. अशा जे कंपाऊंड, प्रत्येक कंपाऊंड हे कशापासून बनलेलं असतं? प्रत्येक संयुग हे कशापासून बनलेलं असतं? तर ते आयनांपासून बनलेलं असतं. पहा, जेव्हा तुम्ही रसायनशास्त्र हा विषय शिकता तेव्हा तुम्हाला काही ठराविक गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं असतं बाळांनो. जसं की काही कंपाऊंड, काही संयुग, काही मूलद्रव्यांची नावं, त्यांचे अणूंची संख्या किती आहे, त्यांचा नंबर किती आहे, ते कुठं असतात, हे थोडेसे ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या माहीत असणं गरजेचंच आहे. कमीत कमी तुम्हाला 1 ते 20 एवढी मूलद्रव्य तरी इयत्ता 10वीला आलीच पाहिजेत, तोंडपाठ असलीच पाहिजेत. 1 ते 20 मूलद्रव्यांच्या अंकापर्यंत जी काही मूलद्रव्य आहेत ही तुम्हाला आलीच पाहिजेत. काही संयुग आहेत ती तुम्हाला आलीच पाहिजेत. आयन्स कशाला म्हणायचं? 2 प्रकारचे आयन असतात, ते तयार कसे होतात हे देखील तुम्हाला आलं पाहिजे. पहा, आपण आज चौथी रासायनिक अभिक्रिया पाहणार आहोत, ती म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. या पाठीमागची कोणती पाहिली हो? विस्थापन अभिक्रिया. आता कोणती पाहणार आहे? दुहेरी विस्थापन अभिक्रिया. विस्थापनाला आपण काय म्हटलं होतं? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ही काय आहे? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. पहा, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय आहे हे समजून सांगण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी काय आहे हे पाहूयात आणि त्याच्यावरूनच आपण कुणाला म्हणायचं दुहेरी विस्थापन अभिक्रिया हे देखील समजून घेऊयात. पहा, आधी मी हे लिहायला पाहिजे होतं, नंतर प्रश्न, पण असू द्यात. त्यांनी काय सांगितलेलं आहे? पहा, बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेट घातले तर काय होईल? या प्रश्नावरून त्यांनी 5 प्रश्न दिलेले आहेत. जेव्हा रासायनिक अभिक्रिया होणार ह्या दोघांमध्ये, आता ती कोणती होतीये, कशी होतीये, कोणत्या प्रकारची होतीये ते आपण पाहणार आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काढायची. काय सांगितलं हो त्यांनी? बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेट घालायला सांगितले, किंवा असं म्हणा तुम्ही, पोटॅशियम क्रोमेटच्या द्रावणात बेरियम सल्फेट घालूयात. आता काय करूयात? आपण ह्या दोघांची आधी नावं लिहून घेऊयात. बेरियम सल्फेट BaSO4 हे नाव कोणाचं झालं? हे बेरियम सल्फेट, बरोबर. आता बेरियमवरती आयन कोणते असतात? धन आयन असतात आणि ते किती असतात? 2 असतात. सल्फेटवरती ऋण आयन असतात, ते देखील 2 असतात. अधिक त्यांनी काय घालायला सांगितलंय हो? पोटॅशियम क्रोमेट. पोटॅशियम क्रोमेटचं रासायनिक सूत्र काय आहे? K2CrO4. K2Cr आणि ऑक्सिजन किती आहेत? 4 आहेत. याचं नाव आहे पोटॅशियम क्रोमेट. याच्यामध्ये पोटॅशियमवरती धन आयन असतो आणि हा जो आहे क्रोमेट आहे, क्रोमेट आयन म्हणायचं बरं का. जेव्हा आपण डिरेक्टली म्हणणार आहे पोटॅशियम क्रोमेट तेव्हा क्रोमेटच म्हणायचं, पण जेव्हा आपण आयनमध्ये म्हणणार आहे, त्याच्यावरती चार्ज देणार आहे तेव्हा त्याला आयन म्हणायचं. हां, हे काय झालं? पोटॅशियम आयन आणि हे काय झालं? क्रोमेट आयन CrO4 किंवा CrO4. ह्याच्यावरती कोणतं आयन असणार आहे? ऋण आयन असणार आहे. अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं, कोणतंही संयुग हे आयनांच्या कॉम्बिनेशन शिवाय होत नाही. तिथं कोणता बंध असतो? आयनिक बंध असतो. इथंपर्यंत समजलं? आता पहा, दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणायचं कोणाला? इथं आयन्स आलेले आहेत का? आलेले आहेत. आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला डिरेक्टली आपण व्याख्येकडे जाऊयात. पहा, फॉर्मॅट, जनरल फॉर्मॅट सांगते तुम्हाला मी. A वरती धन आयन देऊयात, B वरती ऋण आयन देऊयात, अधिक C वरती धन आयन देऊयात, D वरती ऋण आयन देऊयात. ओके. आणि तयार होणारे, पहा तयार काय होतंय ते दाखवते मी तुम्हाला. इथं तयार होणारे AD
कारण की धनऋण अट्रॅक्शन असतं. मी सांगितलं तुम्हाला धनऋण एकत्र येतात. ए डी बरोबर जाईल आणि बी सी बरोबर जाईल. आधी काय करणार आहे मी, बी सी बरोबर जाणार. आता म्हणाल की इकडं जर तुम्ही आयन लिहिलेत आणि इकडं का नाही लिहिलेत, लिहायचे विसरलायत का, नाही विसरले. ते काय होणार हो, इथं एकमेकांबरोबर आल्यानंतर कॅन्सल होणार, म्हणून मी इकडं लिहिलेले नाही आहेत. हा दुहेरी विस्थापन अभिक्रियेचा जनरल फॉर्म्युला आहे किंवा अशा पद्धतीच्या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हटलं जातं. मग काय केलं हो मी, पहा इथं 2 अभिक्रियाकारक घेतली आहेत बरोबर, आणि त्या 2 अभिक्रियाकारकांमधली, त्या 2 वेगळ्या अभिक्रियाकारकांमधली आयनांची संख्या बदलली आहे बरोबर. सॉरी, आयनांची संख्या नाही, सॉरी, आयनांची अदलाबदल झालेली आहे. पहा ना, इथं काय झालंय, ए कोणाबरोबर गेला, डी बरोबर गेला. हां, हा इकडे गेला, हा इकडे गेला. पहा, अशी जेव्हा अभिक्रिया होते याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात. मग व्याख्या लिहिते मी इथं. पहा, ज्या अभिक्रियांमध्ये त्या आयनांची अदलाबदल होऊन काय होते पाहायचं. ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन काय म्हणते पहा, अभिक्रियाकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन काय तयार होणार हो, अवक्षेप तयार होतो. अवक्षेप तयार होतो. अशा रासायनिक अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. पहा, काय सांगितलं मी, ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो. पहा, खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा दुहेरी विस्थापन अभिक्रिया होते त्यामध्ये काय होतं, जे अभिक्रियाकारक असतात त्यातील आयनांची अदलाबदल होते आणि तिथं अवक्षेप तयार होतं. अवक्षेप म्हणजे त्याला प्रेसिपिटेट म्हटलं जातं. आणि मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला दाखवलेलं आहे, अवक्षेप जो काही गाळ, जो काही साका, जे काही राहिलेलं असतं ते कुठं जाऊन बसतं, त्या परीक्षा नळीच्या खाली जाऊन बसतं. म्हणून आपण तो बाण कुठं दाखवतो, खालच्या डायरेक्शनला दाखवतो. म्हणून एडी आणि बीसी हे जे मिळालेले उत्पादित आहेत मला, ती कशाच्या स्वरूपात मिळतात, ती अवक्षेपांच्या स्वरूपात मिळतात. अशा रासायनिक अभिक्रियेला दुहेरी विस्थापन रासायनिक अभिक्रिया म्हटलं जातं. आता आपण उदाहरण पाहूयात. हे जे दिलेलं आहे की नाही, हेच आपण पाहूयात. पहा, काय सांगितले हो त्यांनी, पोटॅशियम क्रोमेट K2CrO4. पोटॅशियम क्रोमेट हे काय करायचं, बेरियम सल्फेट बरोबर त्याची रिॲक्शन करायची. हां, म्हणजे पहा, ए कोणाला याच्यामध्ये, ए कोणाला, के वरती धन आयन आलं आणि हा जो आहे पहा व्यवस्थित समजून घ्या, हा बी झाला कारण की हा क्रोमेट आयन याच्यावरती ऋण आयन असतं. आता सी कोण झाला, Ba+ आणि डी कोण झाला, SO4, त्याच्यावरती काय असणार आहे, ऋण आयन असणार आहे. पहा झालं का, हा आला ए, हा आला बी, हा आला सी, हा आला डी. आता काय करूया तो आपण, आता आपल्याला एडी मिळवायचे बरोबर की नाही. म्हणजेच काय करावं लागणार आहे, मला काय करावं लागणार, ए म्हणजेच कोण आहे, धनऋण अट्रॅक्शन असतं. ए म्हणजेच K2 आहे आणि डी म्हणजेच कोण आहे, SO4 आहे. अधिक एडी मिळाला मला. पहा, एडी मला कशाच्या स्वरूपात मिळणार आहे सांगितलंय, तर अवक्षेपाच्या स्वरूपात. नावं पण मी सांगते तुम्हाला. आता मला काय मिळवायचं आहे, BC मिळवायचं आहे की नाही. बी कोणता आहे इथं, CrO- वजा, हे ऋण आयन आहे. आणि दुसरा काय आहे हो, तर सी मिळवायचं आहे. सी कोणता आहे, सॉरी BC मिळवायचं आहे ना. हां, BC. तर काय मिळणार आहे मला, K2AD मिळाला बरोबर, K2SO4 आणि BC बरोबर. बेरियम क्रोमेट मिळणार, सॉरी माझा गोंधळ झाला थोडासा इथं, अगदी बरोबर आहे. हे AD काय मिळालं, K2SO4 आणि सी काय आहे इथं, B+ आहे आणि हा काय आहे, CrO- म्हणजे कोण, डी आहे. आणि अधिक वजा काय होतो, कॅन्सल होतं. म्हणजे इथं मला काय मिळालं,
BaCrO4 म्हणजेच काय मिळालं इथं मला, याचं नाव आहे पोटॅशियम क्रोमेट. पोटॅशियम क्रोमेट. आणि याचं नाव आहे बेरियम सल्फेट. त्यांनी विचारले आपल्याला काय होईल. आता आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवूयात. बेरियम सल्फेट मला काय मिळाला, AD मिळाला. AD इथं मी दाखवलेला आहे. आणि इथं काय मिळाला, B आणि C मिळाला. झाली का आयनांची अदलाबदल. आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला काय मिळतो, अवक्षेप मिळतो. पहा इथं काय मिळणार आहे, पोटॅशियम सल्फेट. आणि इथं काय मिळणार आहे, तर बेरियम क्रोमेट. आता याच्यामध्ये जो काही चांगला अवक्षेप मिळतो तो बेरियम क्रोमेटचा असतो आणि हा पिवळ्या रंगाचा असतो. जेव्हा तुम्ही 11वीला जाल तुम्हाला हे सगळं करून पाहायचं आहे. पहा अशा पद्धतीनं अशा रिॲक्शनला काय म्हटलं जातं, अशा अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हटलं जातं. पहा तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता सांगितला मी तुम्हाला, पिवळा. अवक्षेपाचे नाव इथं हा कमी मिळतो आणि हा काय होतो, जास्त मिळतो. असू द्या दोन्ही ठिकाणी पण मिळू शकतो. तर अवक्षेपाचं नाव काय येणार आहे, कोणता अवक्षेप मिळणार आहे आपल्याला, बेरियम क्रोमेट. BaCrO4. अभिक्रियेचे संतुलित समीकरण लिहा. इथं आपण लिहिलेलं आहे. आणि ह्या अभिक्रियेला तुम्ही विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणणार, तर या अभिक्रियेला आपण काय म्हणणार आहे, तर दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणणार आहे. कारण की त्या ठिकाणी काय झालेलं आहे, आयनांची अदलाबदल होऊन आपल्याला काय मिळालेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं अवक्षेप मिळालेला आहे. आणि ज्या अभिक्रियेमध्ये अवक्षेप मिळतो त्या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हटले जाते. आपण थांबूयात.